माझ्यासमोर डॉक्टर दिलीप येळगावकर आहेत. डॉक्टर साहेब, नेमकी आतमध्ये घटनाक्रम काय काय झाला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की पोलिसांची आणि शंभूराज देसाई पालकमंत्री यांची धराधरी झाली. नेमकं काय घडलं? शंभूराजे तिथे इंटरफेअर करत होते आणि दमबाजी करत होते. बर पोलिसांना त्यांनी शिवीगाळ केली. बर आरामखोरांनो, वीस पालकमंत्री बघून घेतो असं. आपण तिथं समोर होता? त्यामुळे पोलीस चिडले. मग बर ते म्हणले चल कोण पालकमंत्री, इथं कायदा महत्वाचा. बर आणि शिवेंद्र महाराज कामेशला सांगत होते कामेश कांबळे म्हणजे राष्ट्रवादीचे सदस्य. ते आपलं ठरलंय, हां कशाला असं करतो. शंभूराजामध्ये आले, बर त्यांची झाला. अच्छा, म्हणजे कामेश कांबळे आणि शिवेंद्रराजे बोलत असताना हा प्रकार घडला. तर ह्याच्यामध्ये असं कळालं की शंभूराज देसाईंना काही दुखापत झाली आहे, बीपी वाढला, बीपी शूट झाला असं. दुखापतीचं नाही दिसलं, पण बीपी शूट झालं एवढं कळालं. बर त्यामुळे डॉक्टरना बोलवलं, ॲम्ब्युलन्स आली. अच्छा, म्हणजे आता तब्येत कशी आहे पालकमंत्र्यांची काय? नाही बघितलं, तिथं जाणं योग्य नव्हतं. अच्छा बरं, आता आता एक सांगा की आता जिल्हा परिषदेमध्ये जे काही मतदान घडलेलं आहे त्या मतदानाबाबतीतली तुम्हाला आतनं काय माहिती मिळालेली आहे ती? नाही, अनिल देसाई आणि आपले पिंटू पहलवान यांच्यावर 2 गुन्हे दाखल होते. आधीच होते का काल रात्री झाले असं कळलं आम्हाला? आधी अच्छा आधी होते. त्याच्यासाठी पोलीस त्यांना शोधत होते. बरं, तर ते चकवा देऊन इथं आले. मग हे इथं खरं तर असं आम्हाला कळलं की पालकमंत्र्यांच्या गाडीतनं 2 जण इथं आले होते. हो हो तेच. त्यामुळे इथं त्यांना पोलिसांनी इथंच पकडले इमारतीत. मग ते मतदान करू शकले नाही. नाही. अच्छा, आणि त्याच्यामुळे आता काय निवड आत नेमकी कशी झाली आहे काय? निवड प्रिया शिंदे अध्यक्ष झाल्या आणि राजू भोसले उपाध्यक्ष शिवेंद्रराजे आणि पालकमंत्री यांच्यात काय तू झालेला झाली ना.